आपल्या गुरुच्या भेटीसाठी निघालेले गोरक्षनाथ दारोदारी वनावनामध्ये क्षेत्राक्षेत्रामध्ये फिरत आहेत. वाटेत भेटेल त्याला गोरक्षनाथ म्हणतात, महाराज आपण माझ्या गुरुवर्यांना पाहिलं का? माझे मचिंद्रनाथ आपणाला कुठं दिसले का? गुरुच्या विरहामुळे जळणार त्यांचं ते मन, गुरुच्या विरहामध्ये हलाहल करणार त्यांचं मन त्यांना एक क्षणभर सुद्धा निवांत राहू देईना. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या गुरुवर्याची आठवण. हे नाथ, हे नाथ, माझ्या या अनाथ बाळाला सोडून माझी गुरुमाऊली कुठं गेली? असं रडत रडत हंबरडे फोडत गोरक्षनाथ निघालेले आहेत. गोरक्षनाथाचा आपल्या गुरुबद्दल असणार प्रेम, त्यांची ही कथा जाणून घेऊया या अध्यायामध्ये. नवनाथ भक्तिसार अध्याय 15. रामकृष्ण हरी. आदेश. कालच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये गोपीचंद राजाने जालिंदरनाथाला त्या केलेल्या खड्ड्यामध्ये पुरण्याचे आदेश दिले होते आणि जालिंदरनाथाला सांगितलेल्या राजाच्या झालेल्या राजाज्ञेमुळे सैनिकांनी गोपीचंद राजाला एक मोठा खड्डा खंदून त्यामध्ये जालिंदरनाथाला पुरलं. कालचा कथेचा आश्रय हा आहे. आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. बद्रिकाश्रमामध्ये मचिंद्रनाथांनी आपला शिष्य गोरक्षनाथ याला तपश्चर्येला बसवून तीर्थभ्रमण करीत इकडे शैल्य देशामध्ये मैनाकिनी सोबत आनंदाने सहवास करत आहेत. मैनाकिनी सोबत आनंदाने राजविलास राजसुख भोगत आहेत. इकडे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोरक्षनाथांनी आपली तपश्चर्या पूर्ण करून सगळ्या या अस्त्रामध्ये सगळ्या सिद्धी पाहून त्यांच्या तपश्चर्येला तेज आलं. परंतु तपश्चर्या केल्यामुळं त्यांच्या अंगावरची सगळी अस्थे मांस मज्जा सगळं जे होतं सगळं शरीर क्षीण होऊन गेलं. तपश्चर्येच्या काळामध्ये कठोर असं तप आचरण केल्यामुळं शरीर क्षीण झालं, अंगावरती मांस राहिलेलं नाही आणि अतिशय अशा या क्षीण अवस्थेमध्ये आपल्या गुरुच्या भेटीसाठी तळमळणार त्यांचं हृदय त्यांना एक क्षणभर सुद्धा शांत बसू देईना. आपल्या गुरुमाऊलीला भेटायचं. आपली तपश्चर्या पूर्ण झाली. या भेटण्याच्या या आनंदाने गोरक्षनाथ निघालेले आहेत. काशीला आले, काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घेतलं, गया क्षेत्राला आले आणि असं तीर्थक्षेत्र तीर्थभ्रमण करत करत गोरक्षनाथ निघालेले आहेत आपल्या गुरुच्या भेटीसाठी. अत्यंत क्षीण झालेलं त्यांचं शरीर आणि गुरुचा अंतकरणामध्ये हृदयामध्ये असलेला विरह इतका होता की गोरक्षनाथाला आपल्या गुरुवर याशिवाय जीवच कुठं लागायला तयार नाही. माझी गुरुमाऊली, माझ्या गुरुमाऊलीला भेटायचं म्हणून उत्तर दिशेकडे गोरक्षनाथ निघालेले आहेत. त्याच बद्रिकाश्रमामध्ये कानिफनाथ सुद्धा तपश्चर्येला बसले होते. गुरु जालिंदरनाथांनी आपल्या शिष्याला बद्रिकाश्रमाच्या तीर्थक्षेत्रामध्ये जान्हवीच्या तीरावरती, जान्हवी नदीच्या तीरावरती तपश्चर्येला बसवलेलं होतं. परंतु या दोघांनाही एकमेकांना माहित नाही की आपण या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये आहोत. आपल्या गुरुच्या भेटीसाठी निघालेले गोरक्षनाथ मनामध्ये इतका विरह आपल्या गुरुला भेटण्यासाठी. काय ती कथा आहे, गोरक्षनाथाचा काय विरह आहे, आपण या ठिकाणी ऐकून घेऊया. अत्यंत गुरुसाठी तडफडणारे हे हृदय, कानिफनाथाचा काय शोक आहे, ग्रंथकर्ते काय सांगतात ऐका. वारंवार हंबरडे फोडिता म्हणे कधी भेटती गुरुनाथ. प्राण डोळा उरला किंचित पायाता दाखवी. प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या
गुरुवर्याला भेटण्यासाठी वाटेत भेटेल त्याला प्रत्येकाला विचारावं. आणि गुरुची आठवण आल्यानंतर हंबरडा फुटू लागला आणि गोरक्षनाथ रडू लागले. रडत रडत मच्छिंद्रनाथाला म्हणतात, माझ्या गुरुवर्या, या डोळ्यांमध्ये आता थोडाच प्राण उरलेला आहे रे. माझ्या माऊली, माझी आई, या डोळ्यामध्ये थोडासा प्राण उरलेला आहे. या डोळ्यामधून, या शरीरामधून जीव निघून जाण्यापूर्वी, या शरीरामधून प्राण निघून जाण्यापूर्वी मला एक वेळा दर्शन द्या. एक वेळा मला दर्शन द्या. आपल्या दर्शनासाठी आसुसलेला तुमचा हा शिष्य गोरक्षनाथ तुमच्या भेटीसाठी अत्यंत तडफडत आहे. महाराज, माझ्यावरती कृपा करा. म्हणून गोरक्षनाथ वारंवार रडत आहेत, हंबरडे फोडत आहेत. ऐसी प्रेमे होतसे वृष्टी, आपुल्या पुसे वागवटी. मने पाहिला असेल मच्छिंद्र जेठी, कोणीतरी सांगा हो. आपल्या या डोळ्याने कुणी माझ्या गुरुवर्याला पाहिलं का? कुणीतरी सांगा हो. आपल्या गुरुच्या भेटीसाठी या शिष्याचं अंतःकरण द्रवित झालेलं आहे आणि रात्रंदिवस तळमळणाऱ्या या मनाला माझ्या गुरुला दाखवा. माझे नेत्र कटाक्ष त्यांच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत. कुणीतरी माझ्या गुरुचं सांगा हो. कुणाला माझे गुरु दिसले का? असं म्हणून गोरक्षनाथ वारंवार रडत आहेत. जेथे बैसे तेथे वसे, निरबिंदू हाती नेत्रास. कार्याकारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जातसे. काय प्रेम आहे आपल्या गुरुबद्दल. तीर्थभ्रमण करत असताना ज्या ठिकाणी थांबावं त्याच ठिकाणी थांबण्याचं सुद्धा या शरीरामध्ये सामर्थ्य राहिलं नव्हतं. एवढी शक्ती या शरीरामध्ये राहिली नव्हती. थांबलेल्या जागी, बसलेल्या जागी त्या ठिकाणी बसून उठण्याचं सुद्धा सामर्थ्य राहिलेलं नव्हतं. बसलेल्या ठिकाणी तिथं बसावं आणि डोळ्यामधून अश्रू यावे. गुरुवर्या, कुठे असाल? कुठे आहेत माझे गुरुवर्या? म्हणून गोरक्षनाथ या ठिकाणी गुरुच्या विरहामध्ये रडत आहे. गोरक्षनाथ फिरत 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 या ठिकाणी गौड बंगाल प्रांतामध्ये हेळापट्टण नगरामध्ये येऊन पोहोचले. त्या नगरामध्ये आल्यानंतर नगररक्षक जे द्वारपाळ होते, द्वारपाळांनी पाहिलं आणि गोरक्षनाथांनी आदेश असा शब्द द्वारपाळांना केला. त्या द्वारपाळांना विचारतात, महाराज, आपण माझ्या गुरुवर्याला पाहिलं का कोठे? त्यांच्या भेटीसाठी असुसलेलं माझं मन माझ्या गुरुला एक वेळेस भेटवा. आणि माझे गुरु दिसले का तुम्हाला? असं सांगितल्याबरोबर तिथल्या द्वारपाळांनी सांगितलं, महाराज, आपल्या गुरुवर्याचं नाव काय? माझ्या गुरुवर्याचं नाव मच्छिंद्र आहे. द्वारपाळ गोरक्षनाथाला सांगतात, मच्छिंद्रनाथ कोण आहेत आम्हाला माहित नाही, परंतु काही वर्षापूर्वी या ठिकाणी जालिंदर नावाचा एक जती आलेला होता. अतिशय तपस्वी, अतिशय महान तप करणारा हा जती आमच्या नगरामध्ये येऊन राहिलेला होता आणि मोठा विलक्षण होता. आणि तो या ठिकाणी गोरक्षनाथ विचारतात, कशासाठी आलेला होता तो जती? जतीचं येण्याचं काय कारण होतं? या ठिकाणी
तर द्वारपाळ सांगतात असंच तीर्थाटन करत करत या नगरामध्ये आले आणि काय करायचे म्हटल्यानंतर सांगितले या ठिकाणी गवताचा भारा घेऊन जायचे. कोणासाठी घेऊन जायचे महाराज? तर आमच्या गावामध्ये ज्या गायी आहेत गायांसाठी रानामध्ये जावं, वनामध्ये जावं, गवत कापावं आणि गवत कापलेलं ते डोक्यावर भारा घेतलेला असताना तो भारा हात जरी नाही धरलं तर अधांतरी चालायचा. कुठल्याही या ठिकाणी हाताचा स्पर्श न करता तो भारा वाऱ्यात तरंगायचा. महान असा तपस्वी तो जती होता. त्याचं नाव जालिंदर होतं. काही दिवसापूर्वी या ठिकाणी आमच्या नगरीमध्ये राहिला होता. हे वर्तमान ऐकल्यानंतर जालिंदरनाथाला वाटलं, गोरक्षनाथाला वाटलं की माझा गुरु या ठिकाणी आला, मला तपश्चर्येला बसवून हा गोरक्ष तपश्चर्या सोडून माझ्या मागे फिरत फिरत यायचा. म्हणून माझ्या गुरुवर्यानं एखादी वेळेस नाव बदललं असलं का? नाव बदललं असून या ठिकाणी माझे गुरुवर्य आलेले असावेत आणि माझे गुरुवर्य या ठिकाणी आले होते असं म्हणून पुन्हा खेद करू लागले. आणि माझा स्वामी या ठिकाणी या नगरामध्ये राहिलेला आहे. अत्यंत दुःखी झालेलं त्यांचं मन. काय आहे त्यांच्या मनातला भाव ऐका. ऐसी कल्पना आणुनी मनी अश्रुधारा वाहती नयनी मने महाराजा गेलासी सोडुनी मज पाडसा कैसा रे. आपल्या मनामध्ये माझा गुरु या ठिकाणी नाव बदलून राहिला होता. या अनाथ अशा बाळाला एकटं सोडून दिलं आणि माझ्या गुरुवर्यांनी मला सोडून या वनामध्ये कुठे गेले असावेत. या तान्हुल्या बाळाला कोण आहे विचारणार? एकमेव माझे गुरुवर्य गुरुमाऊली. या पाडसाला सोडून माझी हरिणी कोण्या वनामध्ये चरायला गेली आणि त्या वनामध्ये गेलेली असताना या पाडसाची आठवण राहिली नाही का तिला? या पाडसाची आठवण आली नाही का? आणि कुठे गेली माझी हरिणी असं म्हणून विरहाने त्यांचं मन द्रवित होऊ लागलं. आणि गोरक्षनाथ टाकुनी निभ्रांत टाकुनी निर्वाण काननात कोठे गेला माझा नाथ. मी अर्भक अज्ञान बाळक बहुत मोकलिले कैसे मज. निभ्रांत असं वन आहे आणि या वनामध्ये माझ्या या एकट्याला सोडून माझी गुरुमाऊली कुठे गेली आणि या गोरक्षाला आता कोण आहे? मला का सोडून गेलात माऊली असं म्हणून गोरक्षनाथ रडत आहेत. हे नाथ तू सकळमय सर्वस्वी माय बाप माय तुझ विन माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिसेना. माऊली तुझ्या वाचून या त्रिभुवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये मला कोणी आश्रय नाही आणि मला या संकटामध्ये सोडून कुठे गेलात कुठे गेलात? गोरक्षनाथाचा शोक आहे. हा मज पाडसाची एरणी सरू गेली कोणे राणी माझे स्मरण सकळ सांडुनी
कैसी गुंतली तिकडेची. मला एकट्याला सोडून या पाडसाची हरिणी कुठल्या रानामध्ये चरायला गेली आणि गेल्यावर तिकडच तिला कसं माझं विस्मरण झालं. आहा मज वत्साची प्रेम माऊली कोणी राणी चरू गेली. आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय. मज ते विसरुनी सदय हृदय कैसी गुंतली तिकडेची. मला इकडं सोडून तिकडच तुला कसा गुंता पडला. मला या ठिकाणी एकटं सोडून कुठं हरवली असावी माझी हरिणी, कुठे गेली असावी असा विरह गोरक्षनाथ करत आहे. ऐसे बोलून विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत. पोट कवळून श्वास सोडित आहा नाथ म्हणून. असं म्हणत म्हणत मोठ्याने हंबरडा फोडावा. माझी मोहाची माय आहे, मला सोडून कुठे गेली. पोट कवळायचं आणि श्वास धरून नाथ 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 म्हणून रडायचं. गोरक्षनाथाचा तो शोक द्वारपाळांनी पाहिला आणि द्वारपाळांना वाईट वाटलं. त्यांच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. काय गुरुबद्दल भाव आहे, किती ही गुरुभक्ती आहे आणि आपल्या गुरुविषयी एवढं प्रेम असणारा हा शिष्य खरंच किती महान आहे. त्यांचा गोरक्षनाथांचा तो विरह पाहून त्यांच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. द्वारपाळ समज देऊन गोरक्षनाथाला सांगतात, महाराज रडू नका. त्या ईश्वराजवळ आपली ही हाक अवश्य पोहोचवेल आणि एक दिवस तुमची गुरु माऊली तुमचे मच्छिंद्रनाथ तुम्हाला भेटतील. महाराज असं रडू नका, एवढा शोक करू नका. आपले गुरुवर्य आपल्याला 100% भेटतील आणि त्या देवाकडे मागितल्यानंतर सगळं काही मिळतं. कृपाळू असा तो भगवंत आहे आणि तुमचं हृदय एवढं सद्गदित झालेलं आहे आपल्या गुरुसाठी. त्या भगवंताला तुमच्यावरती दया येईल आणि तुमच्या दोघांची भेट घालून देईल. द्वारपाळांनी सांगितल्यानंतर गोरक्षनाथ नगरामध्ये निघाले. या ठिकाणी गौड बंगाल प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये हेळापट्टण नावाची नगरी आहे. हेळापट्टण नगरीमध्ये गोरक्षनाथ फिरत आहेत. माझी गुरु माऊली या गावामध्ये या ग्रामामध्ये फिरली. इकडच कुठतरी असावं, कुणाला तरी विचारावं, माझ्या गुरुवर याचा शोध घ्यावा. या उद्देशानं त्या गावामध्ये त्या नगरीमध्ये गोरक्षनाथ गेले. दारोदारी जाऊन भिक्षा मागत आहेत. दारामध्ये जावं, अलख म्हणावं आणि भिक्षा घ्यावी. नगरामधून फिरत 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 असताना एका ठिकाणी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी गुरु जालिंदरनाथाला गोपीचंदराजांनी त्या खड्ड्यामध्ये पुरलेलं होतं. गोरक्षनाथ फिरत फिरत त्या खड्ड्याजवळ आले. तिथं एखादी घर होतं जवळच आणि ज्यावेळेस गोरक्षनाथांनी अलख असा शब्द अशी हाक पुकारली त्यावेळेस
आलक म्हणून असं पुकारल्याबरोबर जमिनीमधून आवाज आला, आदेश. जमिनीमधून आलेला आवाज आदेशचा गोरक्षनाथांनी ऐकला आणि मनाला विस्मय वाटला. आणि आदेश आवाज ऐकल्यानंतर आदेश म्हणून आपण सुद्धा म्हणाले. आदेश आदेश दोघांची झाल्याबरोबर गोरक्षनाथांनी म्हटले, महाराज कोण आहात आपण? मधून आवाज आल्यानंतर आणि जमिनीमध्ये मध्ये काय करता? मधून आवाज आला, या देहाचं नाव जालिंदर आहे आणि या ठिकाणी मला मध्ये पुरलेलं आहे. आणि आपण कोण आहात? आपलं नाव काय आणि आपल्या गुरुवर्याचं नाव काय? आपला कोणता संप्रदाय? असं विचारल्यानंतर गोरक्षनाथांनी सांगितलं, या देहाला गोरक्षनाथ असे म्हणतात आणि नाथ संप्रदायाचा मी जरी आहे, माझे गुरुवर्य मच्छिंद्रनाथ आहेत. असं सांगितल्यानंतर गोरक्षनाथांनी म्हटलं, महाराज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ही व्याख्या संतांनी मांडलेली आहे. आणि या जगाच्या कल्याण करण्यासाठी निघणारे हे संत, तुम्ही भूमीमध्ये काय करताय महाराज? जगाचं कल्याण करायचं सोडून देऊन खाली जाऊन समाधी अवस्थेमध्ये का बसला आहात? यानंतर जालंधरनाथांनी घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मला या नगरीचा जो गोपीचंद राजा आहे, त्या राजानं या ठिकाणी मला पुरण्याचे आदेश दिलं. राजाने मला या ठिकाणी पुरायला लावलं आणि राजाच्या सैन्याने मला या खड्ड्यामध्ये पुरले. आणि खड्ड्यामध्ये पुरले असा शब्द ऐकल्यानंतर रागाला गोरक्षनाथाला आणि रागानं गोरक्षनाथ जालिंदरनाथाला म्हणतात, महाराज आदेश द्या, आदेश करा. एका क्षणार्धामध्ये हा राजा महान अशा तपस्वीला जमिनीमध्ये पुरतो, जमिनीमध्ये गाडतो. तो राज्य करतोच कसं काय? एका क्षणार्धामध्ये ब्रह्मांड पालती करायचं सामर्थ्य असलेले यांचे हे शिष्य म्हटले. राजाने संताला जमिनीमध्ये पुरावं आणि या राजाला आता क्षणार्धामध्ये मी धडा शिकवतो असा राग धारण केल्याबरोबर जालिंदरनाथाने गोरक्षनाथाची समजूत काढली. म्हणाले, गोरक्षनाथा एवढा राग बरा नव्हे. आपण नाथ संप्रदायाचे आहोत आणि आपल्या संप्रदायाकडून पुढे आपला हा संप्रदाय आपल्याला पुढे वाढवायचा आहे आणि राजाला शिक्षा देणं हे योग्य नाही आपल्यासाठी. हे जे कार्य आहे, हे जे कर्तव्य आहे, नाथ संप्रदाय वाढवण्यासाठी केलं गेलेलं आहे आणि पुढच्या भविष्याचा वेध घेऊन मी राजाने दिलेली सुद्धा ही शिक्षा आहे. राजाने पुरायला लावलेलं असताना सुद्धा, माझ्यामध्ये सामर्थ्य असताना सुद्धा मी या जमिनीमध्ये वज्रासन घालून या ठिकाणी बसलेलो आहे आणि तुम्ही राजाला माफ करा. आणि गोरक्षनाथाला जालिंदरनाथांनी सांगितलं, काय करा तुम्ही महाराज, तुम्ही ही आपली झालेली वार्ता कुणालाही सांगू नका. आणि फिरत 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 जर माझा शिष्य कानिफनाथ जर तुम्हाला कुठे दिसला, कुठे गाठ पडला, तर माझ्या शिष्याला सांगा की तुमचा गुरु या गोपीचंद राजाच्या नगरीमध्ये या घोड्याच्या या लिदीमध्ये 12 वर्ष झालं खितपत पडलेला आहे आणि माझा शिष्य कानिफनाथ माझी सोडवणूक या संकटातून करील, असं गुरु जालिंदरनाथांनी गोरक्षनाथाला सांगितले. गोरक्षनाथांनी आदेश म्हणून त्यांचा निरोप घेतला आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणाहून निघाले. पुढे तीर्थभ्रमण करत गोरक्षनाथ आपल्या गुरुच्या शोधासाठी पुढे निघालेले आहेत. ज्याप्रमाणे गोरक्षनाथांनी तपश्चर्या पूर्ण करून बद्रिकाश्रमामधून आपल्या गुरुवर्याच्या शोधासाठी उत्तर दिशेकडे निघाले होते, उत्तर दिशेकडे प्रयाण केलं, त्याचप्रमाणे कानिफनाथांनी जान्हवी नदीच्या तीरावरती तपश्चर्याला बसलेल्या आपल्या गुरुवर्यांनी जालिंदरनाथांनी त्यांचा शोध घ्यावा, जालिंदरनाथाचा शोध घ्यावा म्हणून कानिफनाथ या ठिकाणी पूर्व दिशेला
पश्चिमेला दक्षिणेला सगळ्या तिन्ही दिशा फिरत आहेत, आपल्या गुरुवर्यासाठी फिरत आहेत. कानिफनाथांनी गावोगावी जावं, भिक्षा मागावी, त्या गावीच्या लोकांना ज्ञान द्यावं, सद्मार्गाला लोकांना लावावे आणि आपल्या गोड आणि रसाळ वाणीमधून त्यांचं केलेलं ते भाषण, त्यांचा केलेला तो उपदेश ज्यांच्या ज्यांच्या कानी पडला ते लोक संसारापासून विरक्त झाले. काही जणांनी त्यांचा अनुग्रह घेतला, काही जण त्यांचे शिष्य झाले, काही जण तर आपलं घरदार सोडून दिले आणि संसारापासून विरक्त होऊन गुरुवर्य कानिफनाथासोबत फिरू लागले. कानिफनाथाचा तो महान पराक्रम, अतिशय ज्ञानवंत असणारे कानिफनाथ गावोगावी जाऊन लोकांना उपदेश देऊ लागले. त्यांच्या उपदेशामधून गावोगावीचे लोक या अज्ञानाचं निरसन होऊन ज्ञानी होऊ लागले आणि खऱ्या सद्गुरुनाथाचा बोध झाल्यामुळे संसारापासून विरक्त होऊ लागले. गुरुवर्याचं ज्ञान त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या आत्म्याला आत्मा आणि परमात्म्याचा हा जो योग आणि वियोग आहे, परब्रह्मा स्वरूप होऊन परब्रह्माच्या स्वरूपामध्ये विलीन होण्याची ही जी आपल्या गुरुवर्याचे शिक्षण आहे ते शिष्यगण घेऊ लागले. असं पाहता 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 कानिफनाथ यांचे शिष्य 5, 7, 10, 20, 100, 200, 500 होत होत 700 शिष्य समुदाय झाला. गावोगावी फिरून ज्या गावी जावं त्या ठिकाणचे 2-4 शिष्य यावे, पुढच्या गावी गेल्यानंतर तिथले काही शिष्य यावे. 700 शिष्याचा समुदाय घेत या ठिकाणी कानिफनाथ फिरत 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 आले. गौड बंगाल प्रांताच्या जवळ आहेत आणि गौड बंगाल प्रांतामध्ये त्या जो शैल्य नावाचा जो देश आहे, स्त्री राज्य, त्या स्त्री राज्याच्या अलीकडे आहे. आपल्या गुरुचा महान प्रताप आहे, आपल्या गुरुचा महान असा अनुभव आहे, दिव्य अनुभूती असणारा, परमात्म्याशी ऐक्य असणारा आपला गुरु आहे आणि गुरुच्या सोबतच आपण जायचं या एकनिष्ठ भावनेने आलेले त्यांचे शिष्य या ठिकाणी स्त्री राज्याच्या शैल्य देशाच्या सीमेवरती येऊन पोहोचले. गुरु जालिंदरनाथांनी सगळ्या शिष्य समुदायांना सांगितलं की आता या ठिकाणी इथून आपल्याला स्त्री राज्यामध्ये जायचं आहे. सगळ्यांना माहित होतं की स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर काय होतं. संपूर्ण राज्य स्त्रियांचं, त्या राज्यामध्ये पुरुष जिवंत राहूच शकत नव्हता. आपल्या गुरुच्या मुखातून वार्ता ऐकली की आपल्याला स्त्री राज्यामध्ये जायचं आहे. अरे बापरे, आता सगळ्याच्या सगळ्या शिष्याला त्या स्त्री राज्यामध्ये नेऊन यज्ञ आहुतीमध्ये त्यांची आहुती द्यावी का काय, असं आपल्या गुरुवर्यांनी ठरवलंय का काय. अरे बापरे म्हणले, आता काही खरं नाही. पुरुष त्या ठिकाणी जिवंत राहतच नाही, त्या ठिकाणी आपण कसे जिवंत राहू. सगळे शिष्य घाबरले. काही जण तर म्हणाले, अरे जीव वाचला तर सगळं आहे म्हणले, आणि जीवच नाही वाचला तर काय करायचे म्हणले. आणि त्या स्त्री राज्यात पुरुष वाचतच नाही, त्या स्त्री राज्यामध्ये आपण गेलो तर आपण कशा पायी वाचू, आपण कसं वाचू. आणि आता गुरुवर्यासोबत जाणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. त्यापैकी एक जण म्हणाला, अरे म्हणला, एखाद्यानं हलाहल हे विष आहे हे माहित असताना सुद्धा ते प्यावं, आणि ज्यावेळेस ते विष पिल्यानंतर ज्यावेळेस प्राण हलाहल होऊ लागला त्यावेळेस प्राण कंठातून जात असताना जीवासाठी या ठिकाणी भीक मागावी. मरण्यासाठी पिलेलं ते विष आणि मरताना जीवन देण्यासाठी ते कष्ट पाहून जीवन
देण्यासाठी भीक मागावी. हे शहाणपणाचं लक्षण आहे का? एखाद्या घराला अग्नी लागलेला आहे, जाळ लागला एखाद्या घराला, आणि त्या घरामध्ये जर उडी मारलं तर ती अग्नी पोळल्याशिवाय राहणार आहे का? त्याप्रमाणे म्हणले स्त्री राज्यामध्ये जाणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि काही केलं या ठिकाणी आता आपल्याला गुरुची साथ संगत काही बरोबर नाही, आपण फिरून जावं. परंतु गुरुवर्याला असं जर सोडून गेलं तर गुरुला सोडल्याचा तो दोष आपल्या माथी बसायचा. या भीतीनं काही जण गेले नाहीत सोडून. आपल्या शिष्यगणाची ही जी कुजबुज चालू आहे, आपल्या शिष्यगणाची कुजबुज जालिंदरनाथाला समजायला वेळ लागला नाही. जालिंदरनाथाला समजलं की आपल्याविषयी यांची काय कुजबुज चालू आहे. जालिंदरनाथांनी मनामध्ये विचार केला, आता ह्यांना काय सांगावं. म्हणले आपला प्रताप काय आहे यांना कशाला सांगावं, आणि प्रत्यक्षात दाखवलाच पाहिजेत म्हणले आपला प्रताप. आणि त्या स्त्री राज्याच्या शैल्य देशाच्या सीमेवरती थांबलेले आहेत. सीमेच्या अलीकडे जालिंदरनाथ 700 त्यांचा शिष्य समुदाय आहे, आणि 700 शिष्य समूह थांबलेले. जालिंदरनाथ आपल्या सगळ्या शिष्यांना जवळ बोलवतात आणि सांगतात, माझ्या गुरुवर्याची माझ्यावरती निस्सीम अशी कृपा आहे. माझे गुरुवर्य जालिंदरनाथ, त्यांची कृपा माझ्यावरती आहे, आणि मी स्त्री राज्यामध्ये जाणार आहे. जे जे माझे खरे शिष्य असतील ते माझ्या समवेत येतील. माझ्या जर गुरुचं सामर्थ्य असेल तर ते माझ्या जीवाला काही होऊ देणार नाहीत, आणि मी तसाच्या तसा जिवंत या स्त्री राज्यामधून येईन. असं जालिंदरनाथांनी म्हणाले. आणि सगळ्या शिष्यांना सांगतात, ज्यांना ज्यांना आपल्या जीवाची भीती आहे त्यांनी आत्ताच या ठिकाणाहून इथूनच वापस फिरायचंय, आणि ज्यांना आपल्या जीवाची भीती नाही, ज्यांनी सगळा आपला संपूर्ण देह प्राणासह या ठिकाणी माझ्या चरणावरती अर्पण केलेला आहे, त्यांनीच या ठिकाणी थांबावं. अन्यथा बाकी सगळ्यांनी ज्यांना ज्यांना आपला प्राण प्रिय आहे त्यांनी क्षणार्धामध्ये या ठिकाणाहून जावा. जालिंदरनाथांना सांगितल्याबरोबर शिष्यगणांनी म्हटले, बरं झालं. म्हटलं गुरुवर्याला सोडून जाण्याचं हे जे पातक आपल्या माथी बसणार होतं ते तर आता बसणार नाही. आपला परतीचा जे जाण्याचा जे मार्ग आहे गुरुवर्यांनी मोकळा करून दिला. आपल्याला आता पाठीमागे जायला काही हरकत नाही. असं त्या शिष्यगणांनी ऐकलं. 700 शिष्य होते, आणि 700 शिष्यापासून फक्त 7 जण त्या ठिकाणी राहिले, आणि बाकी सगळे जण भिवून पळाले आपल्या प्राणाला भिवून. आता स्त्री राज्यात गेल्यावर आपल्याला मरण येतं, आपला जीव वाचवावा या उद्देशानं सगळेच्या सगळे पाठीमागे फिरले. 7 शिष्य जालिंदरनाथा समवेत कानिफनाथा समवेत निघाले. आता आपला प्रताप काय आहे हे दाखवायचा असं मनामध्ये आणून, आणि या असं आधामधामध्ये सोडून जाणाऱ्या या शिष्यांना धडा शिकवायचा असं लक्षामध्ये घेऊन कानिफनाथांनी आपल्या झोळीमध्ये हात गाठला आणि चिमुटभर या ठिकाणी भस्म काढून स्पर्शास्त्राचं प्रेरण केलं. आणि जो स्त्री राज्याला जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग सोडता बाकी सगळ्या दिशांना ते स्पर्शास्त्राची विभूती फेकली. विभूती फेकल्याबरोबर त्या विभूतीने आपला प्रताप दाखवला. आणि गुरुवर्यांना सोडून काही अंतरावर गेल्या बरोबर त्या विभूतीच्या प्रभावामध्ये, त्या स्पर्शास्त्राच्या प्रभावामध्ये आलेले ते सगळे शिष्य समुदाय स्पर्शास्त्राने आपली कमाल दाखवल्याबरोबर सगळ्यांचे पाय जिमनीला चिटकून बसले. काही जणांनी पाय सोडवायला पाय उचलायचा प्रयत्न केला, पाय उचलत नाहीत, म्हणून हाताने असं खाली जमिनीला टेकवले तर हातही चिटकून बसले, पाय चिटकून बसले. या जनावराप्रमाणे अवस्था झालेली, जमिनीला खिळून राहिले, हात बी चिटकून आहेत पाय बी चिटकून आहेत. असं या ठिकाणी त्या जमिनीवर खिळून राहिले सगळेच्या सगळे शिष्यगण. मच्छिंद्रनाथ कानिफनाथांनी सांगितलं, बाकी जे 7 शिष्य त्यांच्या सोबत राहिले होते का, निष्ठावंत 7 शिष्य
त्या सगळ्या शिष्यांना सांगितलं, आता जे हे सोडून गेलेत का म्हणले, हे सगळेच्या सगळे त्या वेशीजवळ जमिनीला खेळून राहिलेले आहेत. आणि म्हणले, आपल्या गुरुवर्याला असं अर्ध्या वाटामध्ये सोडून गेले. आपल्या गुरुविषयी विश्वास वाटला नाही, आपल्या गुरुविषयी संशय वृत्ती निर्माण केली आणि आपल्या गुरुचं सामर्थ्य माहित असताना सुद्धा गुरुवर्याला आपल्या सोडून गेले. त्यांना धडा शिकवा, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ भेटलंच पाहिजे. त्या 7 शिष्य समुदायाला सांगितले, जावा म्हणले, गावाच्या वेशीवरती त्यांनी आहेत आणि तुम्ही काय करा, सगळेजण असं हातन पाय चिटकून बसलेले आहेत. त्यांची ती अवस्था झाली आहे. सगळ्याच्या पाठीवर एक एक धोंडा ठेवून या, जावा म्हणून सगळ्याच्या पाठीवर एक एक दगड टाकून या. आपल्या गुरुची आज्ञा मानून ते 7 शिष्य त्या वेशीकडे निघाले. वेशीवर पाहिलं तर सगळ्यांचे हातपाय जमिनीला चिटकून आहे, असे या ठिकाणी चिटकून बसलेले आहेत सगळेजण. गुरुवर्याच्या आज्ञाप्रमाणे मोठे दगड घेतले असे, आणि मोठाले दगड घ्यायचे की त्यांच्या पाठीवर नेऊन ठेवायचा. दगड घ्यायचा की पाठीवर नेऊन ठेवायचा. दगड पाठीवर ठेवल्याबरोबर त्या अस्त्राच्या प्रभावामध्ये आला, दगड सुद्धा त्यांच्या पाठीला चिटकून बसायचा. आणि सगळ्या शिष्य समुदायांनी असं केल्याबरोबर आधीच त्रासामध्ये असणारे ते जीव, ते शिष्य अतिशय हीन दीन आणि वाणीने या ठिकाणी त्यांना दया मागू लागले. माफ करा, माफ करा गुरुबंधू, चुकलं 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 आमचं. आम्हाला गुरुवर्याला असं अर्ध्या वाटामध्ये सोडून जाणं योग्य नव्हतं. आमचं जाणं गुरुवर्यासाठी, हे गुरुवर्याला सोडून आमचं जाणं योग्य नाही. आम्ही चुकलो आणि आमचा अपराध पोटामध्ये घ्यायला लावा गुरुवर्यांना. आमची चूक झाली. म्हणून हीन दीन वाणीने ते सगळेच्या सगळे शिष्य अतिशय विकळ अशा अवस्थेमध्ये रडू लागले. दुःख वाटू लागलं त्यांना. आपल्या गुरुवरती आपण संशय वृत्ती धारण केली आणि गुरुवरती संशय धरून आपण आपल्या गुरुचं सामर्थ्य माहित असताना सुद्धा त्यांना सोडून पाठीमागे आलो. त्यांची ती विकळ अवस्था त्या गुरुबंधूंनी ऐकली, त्या शिष्यांनी ऐकली आणि कानिफनाथाजवळ आले. गुरुवर्यांना सगळी तिथली हकीकत सांगितली. गुरुवर्य म्हणले, बघा सगळ्याच्या पाठीवर एक एक धोंडा ठेवला. म्हणले मोठे मोठे दगड ठेवून आला आणि धोंडे ठेवल्याबरोबर जमिनीला त्यांनी खेळून राहिले. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुमच्या आदेशाप्रमाणे, तुमच्या आदेशाची अंमलबजावणी केली. परंतु महाराज, त्यांना आपली चूक लक्षात आली आहे. हे 7 शिष्य कानिफनाथाला विनंती करतात, कानिफनाथाची स्तुती करतात, महाराज त्यांच्यावरती दया करा, कृपा करा. आपली चूक त्यांच्या लक्षामध्ये आलेली आहे आणि आता ते तशी चूक करणार नाहीत असं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे महाराज कृपा करून त्यांना या पाशामधून मुक्त करा. आता हे जे 7 जण गेलेले होते, यांना विभक्त अस्त्राची विभूती यांच्या माथ्याला लावलेली होती. त्याच्यामुळे त्या अस्त्राच्या प्रभावामध्ये हे 7 जण आले नाही, नाहीतर ही चिटकून बसले असते. आणि त्या शिष्यांना माफ करा. त्यांनी म्हणलेत आता की आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला जर सोडवलं तर त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या सोबतच आम्ही राहू, त्यांच्यावरती कधीच आम्ही संशय धरणार नाही, त्यांच्या सामर्थ्यावर कधीही संशय करणार नाही असं म्हणून ते विनंती करून हीन दीन वाणीनं आम्हाला विनंती करून सांगितलेली आहे. महाराज, आपण त्यांना या अस्त्राच्या प्रभावामधून मुक्त करा. त्यांची ती स्तुतिरूप शब्द ऐकल्यानंतर कानिफनाथाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली आणि त्यांनी विभक्त अस्त्राचं प्रेरण करून ती विभूती आपल्या 7 शिष्यांना दिली आणि सांगतात, जावा ही विभूती त्या जमिनीशी खेळून राहिलेल्या शिष्यांना लावा. विभूती लावल्याबरोबर ते त्या अस्त्रामधून मुक्त होते.
सगळेच्या सगळ्या 7 जण गेले, त्यांना सगळ्यांना विभूती लावली, सगळे शिष्य त्या अस्त्राच्या प्रभावातून मुक्त झाले आणि सगळेच्या सगळे 700 शिष्य कानिफनाथाजवळ आले आणि साष्टांग प्रणिपात केला. गुरुवरी आमचं चुकलं, आम्हाला माफ करा आणि आमचा अपराध पोटामध्ये घेऊन तुम्ही आम्हाला माफ केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे कृतकृत धन्य झालो आम्ही गुरुवरी. आता आपण सांगाल तेच करू आम्ही. सगळ्याचा सगळा 700 समुदायाचा शिष्य घेऊन गुरुवर्य कानिफनाथ स्त्री राज्यामध्ये निघाले. स्त्री राज्याची सीमा ओलांडली आणि त्या ठिकाणी अस्त्राचा प्रभाव असल्यामुळं या ठिकाणी इकडे कथा काय होते ऐका. दररोजच्या प्रमाणे हनुमंतराय या ठिकाणी स्त्री राज्यामध्ये यायचे, भुभुक्कार करायचे आणि वापस जायचे. हनुमंतरायाच्या भुभुक्काराच्या या प्रभावाने स्त्री राज्यामधल्या स्त्रिया गर्भ राहायचा स्त्रियांच्या पोटामध्ये. त्यांची जी कामभावना आहे ती तृप्त व्हायची, आवाजाने कामभावना तृप्त व्हायची. आणि आज हनुमंतराय भुभुक्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर बघितले तर काय स्पर्शास्त्राचं प्रेरण केलेलं आहे. त्या ठिकाणी आल्याबरोबर हनुमंतरायाचे पाय जमिनीला चिटकले. परंतु महाबलाढ्य असा पराक्रमी आमचे हनुमंतराय त्या चिटकलेल्या पायाला कशाला जुमानतील त्यांनी. त्या अस्त्राच्या प्रभावामध्ये न येता चिटकलेला पाय असा क्षणार्धामध्ये उचलून काढला आणि हनुमंतरायाच्या लक्षात आलं की या ठिकाणी कुठला तरी जती आलेला आहे आणि स्पर्शास्त्राचं प्रेरण केलेलं आहे. हनुमंतरायाने म्हटलं आता कुठं आहे ती जती बघावं. हनुमंतराय निघाले आणि हनुमंतराय निघाल्याबरोबर एका ठिकाणी आले तर बघितले का भला मोठा असा शिष्याचा समुदाय, शिष्याचा नाथ संप्रदाय, त्या शिष्याचा घोळका त्या ठिकाणी जमलेला आहे. आणि त्या घोळक्यापाशी कानिफनाथाला हनुमंतरायाने पाहिलं. हनुमंतरायाच्या लक्षात आलं की आता तर मी म्हटलो एवढ्या या कष्टानंतर, एवढ्या या विनवणीनंतर मच्छिंद्रनाथाला मी आता तर त्या स्त्री राज्यामध्ये पाठवलो आहे. आता तर कसं ते निवांत राहिलेले आहे. मी माझ्या या संकटातून कसं तर त्या तिला मैनाकिनीला दिलेल्या वचनातून मी कसा तरी मुक्त आता तर झालेला आहे. आणि आता हे सगळेच्या सगळे शिष्यगण जर त्या ठिकाणी गेले तर मच्छिंद्रनाथाला बोध देऊन मच्छिंद्रनाथाला त्यांनी वापस घेऊन येते. आणि मच्छिंद्रनाथाला जर वापस घेऊन आले तर मैनाकिनी शोक किती करल आणि मैनाकिनीचा तो विरह विचार करणं सुद्धा शक्य होणार नाही. हनुमंतरायाने भविष्यामध्ये काय होणार आहे जाणलं आणि या शिष्य समुदायाला आणि या कानिफनाथाला कोणी का असेना जती याला इथूनच हाकलून लावावं आपण. या उद्देशाने हनुमंतरायाने महाभयंकर महाप्रतापी असं मोठं रूप धारण केलं आणि विक्राळ अशा रूपामध्ये हनुमंतराय भेडसावण्यासाठी त्या 700 शिष्य समुदायाकडे मोठे मोठे पावलं घेत निघतायत. मोठ्याने असा भुभुक्कार केला आणि त्या भुभुक्काराला घाबरून सगळे शिष्य इकडे सैरावैरा पळू लागले. आणि सगळेजण पळून आल्याबरोबर त्या आश्रमाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कानिफनाथ गुरुवर्य बसलेले होते त्या ठिकाणी सगळा शिष्य समुदाय आला. महाराज आमच्यावरती कृपा करा, मोठं संकट आपल्यावरती आलेलं आहे. महाभयंकर असा राक्षस या ठिकाणी आलेला आहे आणि तो आक्रमण करण्याच्या तयारीने आलेला आहे. तो आक्रमण करणारच आहे आणि आम्ही त्या आक्रमणातून वाचणार नाही. कानिफनाथांनी सांगितलं घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही सगळेच्या सगळे या ठिकाणी शांत राहा. काय करायचं ते मी पाहतो. तुमच्या सगळ्यांच्या जीविताला धोका पोहोचू देणार नाही. मी असताना तुमच्या जीवाला काय होतंय ते पाहतो. आणि कोण आहे हा राक्षस, कोण आहे हा वानर बघतोच म्हणले एका क्षणात. आणि असं केल्याबरोबर वज्रास्त्र या ठिकाणी प्रेरण केलं आणि वज्रास्त्र प्रेरण करून बाहेर दिशेनं सोडलं. इकडे या ठिकाणी हनुमंतराय आहेत. दोघांचं घनघोर असं युद्ध कसं होतं ऐकूया. वज्रास्त्र सोडल्याबरोबर अस्त्रानं आपला प्रभाव दाखविला आणि ते अस्त्र येत असल्याचं पाहून हनुमंतरायाने विशाल काय मोठे मोठे पर्वत घेतले, मोठ्या मोठ्या शिळा घेतल्या आणि शिळा घ्यायच्या आणि त्या
शिष्य समुदायावर आणि त्या कानिफनाथावर टाकायचं. परंतु हे वज्रास्त्र प्रेरण केलेलं होतं. वज्रास्त्राचा प्रभाव एवढा मोठा की मोठे मोठे पर्वत, मोठे मोठे दगड क्षणार्धामध्ये त्यांचे तुकडे 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 होऊन आजूबाजूला दश दिशामध्ये पडू लागले. आणि हा आपल्यावरती युद्ध करण्याच्या तयारीला आलेला आहे हे पाहून कानिफनाथांनी कालिकास्त्र आणि धूम्रास्त्र, दोन अस्त्र त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या दिशेने सोडले. दोन अस्त्र येत असलेल्या त्या अस्त्रांचा प्रभाव होतो नाही तोपर्यंत लगेच तिसरं अस्त्र या ठिकाणी अग्नि अस्त्र आणि चौथं वायू अस्त्र, हे 4 अस्त्र सोडले आणि 4 अस्त्रांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. महाभयंकर असं युद्धाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. सगळ्या अस्त्रांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आणि महाभयंकर असणार ते कालिकास्त्र त्याच्या प्रभावामध्ये आल्यावर हनुमंतरायाने, महाबलाढ्य असा आमचा वीर हनुमंतराय, घाबरतात कशाला? एक अस्त्र कालिकास्त्र एका हाताने रोखून धरलं आणि दुसरं अस्त्र धूम्रास्त्र हाताने रोखून धरलं. परंतु बाकीचे जे 2 अस्त्र आहेत त्यांनी आपला प्रभाव दाखवला. 2 अस्त्र रोखून धरले आणि धूम्रास्त्राने हनुमंतरायाच्या देहामध्ये प्रवेश केला. परंतु महाबलाढ्य असा पराक्रमी वीर त्या अस्त्रापुढे नमतो काय? धूम्रास्त्रानं हनुमंतरायाच्या शरीरावरती प्रभाव दाखवला नाही, परंतु थोडा प्रभाव हनुमंतरायाच्या शरीरावर पडला. बुद्धी थोडीशी भ्रमिष्ट झाली, थोडासा प्रभाव पडला. अग्निअस्त्र जे आहे, अग्निअस्त्राला आपल्या शेपटामध्ये गुंडाळला हनुमंतरायाने आणि वायू अस्त्र या ठिकाणी त्यांना सुद्धा अडवून धरलं. परंतु या सगळ्या अस्त्राला हनुमंतरायाने अडवून धरलेलं आहे असं पाहताच कानिफनाथांनी दुसरे 2 अस्त्र सोडले आणि हनुमंतरायांनी म्हटले, आता हनुमंतराय आपले जे पिता पवनदेव आहेत त्यांना म्हणतात, हनुमंतरायाच्या या देहाला कष्ट होऊ लागते आणि हनुमंतराय पर्वत उचलतात. तोच 2 अस्त्रांनी प्रभाव केला आणि प्रचंड असा महाबलाढ्य अस्त्रांनी आमचा कपिराया मूर्छित झाला. त्या ठिकाणी हनुमंतराय मूर्छित पडले आणि आपल्या पुत्र मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे हे पाहून पित्याचं अंतःकरण द्रवलं आणि पवनदेवांनी हनुमंतरायाला सावध करण्याच्या अगोदर खटकन हनुमंतराय उठले आणि स्वतःला सावरून हनुमंतरायांनी पाहिलं आपल्या पित्याला. हनुमंतराय म्हणतात, पिताश्री, आपल्या पुत्राला असं संकटात पाडून त्याला त्रास देणं हे योग्य आहे का? आपल्या मुलाला त्रास देणं हे कितपत योग्य आहे? मला संकटात आणणं तुम्हाला हे बरोबर आहे का मला संकटात आणत आहात? हनुमंतरायाने विनंती केल्याबरोबर आपली अग्नीची जी प्रखरता आहे या ठिकाणी शीतळ केली आणि वायुदेवानेही आपला प्रभाव कमी केला. आणि मग त्या ठिकाणी पवनदेवाने हनुमंतरायाला सांगितलं, बाळा, तू या जतीसोबत युद्ध करत जाऊ नकोस. यांच्यासोबत युद्ध कसं आहे, या ठिकाणी ज्यावेळेस तुमचं आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध झालं होतं त्यावेळेस तुमची कशी अवस्था झाली होती तुम्हाला माहित आहे ना. मग आता या जतीसोबत हे नाथ संप्रदायाचे हे जे लोक आहेत म्हणले, यांना वाताकर्षण अस्त्र या ठिकाणी देवानी प्रदान केलेलं आहे. आणि ज्यावेळेस वाताकर्षण अस्त्र प्रभाव दाखवतं त्यावेळेस शरीरातला वायू सगळा आकर्षित घेतं आणि भल्याला या ठिकाणी मूर्छित व्हावं लागतं. आणि यांच्यासोबत युद्ध नाही केलेलं बरं, आपण हे युद्ध मिटवूया असं म्हणून पवनदेवानी अग्निदेवतांनी हनुमंतरायाला सोबत घेतलं आणि
कानिफनाथाजवळ आले. कानिफनाथाजवळ आल्याबरोबर देवगण आपल्या भेटीला आलेले आहेत पाहून कानिफनाथांनी प्रेमाने नमस्कार केला, आदरातिथ्य प्रणाम केला आणि म्हणतात, युद्ध थांबवण्याचं काय कारण आहे आपलं? अग्निदेवतांनी आणि पवन देवतांनी म्हटलं, कानिफनाथा, ही युद्ध कशासाठी चालू आहे आम्हाला सांगा तरी, कळू तरी द्या. रागाने लाल झालेले कानिफनाथ म्हणतात, ती त्यांनाच विचारा, हनुमंतरायालाच विचारा, मला काय माहित आहे? युद्ध त्यांनी सुरू केले, माझ्यापेक्षा त्यांनी तुम्हाला सांगू शकतील म्हणले का सुरू केले, काय कारण आहे सुरू करण्यामागचं. असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायाला पवन देवाने आणि अग्निदेवतांनी विचारले, हनुमंतराया, काय युद्ध आपण सुरू केला? हनुमंतरायांनी सांगितलं, मी लाख विनवणी करून आता तर मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यामध्ये पाठवलं आहे. मी माझ्या मैनाकिनीला दिलेल्या वचनातून मुक्त होण्यासाठी त्यांना तिथं पाठवलं, परंतु आता हे नाथ संप्रदायाचे आपलाच गुरुबंधू आहे असं पाहून मच्छिंद्रनाथाला जर उपदेश केला तर मच्छिंद्रनाथ वापस येतील आणि तो विरह मैनाकिनीला सहन व्हायचा नाही. या उद्देशाने यांना इथूनच मी पाठवून द्यावं, या उद्देशाने मी यांच्यासोबत युद्ध केलेलं आहे. हनुमंतरायाचं ते बोलणं अग्निदेवतांनी आणि वायुसुतांनी आपलं अग्निदेवता, पवन देवता आणि कानिफनाथांनी ऐकलं. आणि कानिफनाथ म्हणतात, माझा गुरु जालिंदर आहे, मला जालिंदरनाथ सोडलं तर मला बाकी गुरु सोबत मी काही करणार नाही. हा, तुमचे मच्छिंद्रनाथ जर भेटले तर मी त्यांना उपदेश असा करतो की बाबा तुम्ही तिथंच राहा, तिथंच तुम्ही या ठिकाणी आनंद आस्वाद घेत राहा असा मी उपदेश करतो. आणि हनुमंतरायांनी सांगितलं, त्यांनी मच्छिंद्रनाथाला जर वापस आणत नसतील तर यांना जायला माझी काहीच हरकत नाही म्हटले. असं म्हणाल्याबरोबर सगळ्या देवादिकांनी विनंती केली, युद्ध थांबवलं आणि कानिफनाथ आपला 700 शिष्याचा समुदाय घेऊन हनुमंतरायाला सांगून निघालेले आहेत. शल्य देश आहे, स्त्री राज्याची राणी मैनाकिनी आपला या ठिकाणी जो गुरुवर्य जे मच्छिंद्रनाथ आहेत, मच्छिंद्रनाथासोबत आनंदाने संसार करत आहेत. त्यांना एक पुत्र झाला मीननाथ, मैनाकिनी आणि मच्छिंद्रनाथ सुखाचा संसार सुरू आहे. राज ऐश्वर्य, राजविलास भोगत मच्छिंद्रनाथ अतिशय आनंदाने जीवन जगत आहेत. इकडे कानिफनाथ आपले 700 शिष्य समुदाय घेऊन शल्य देशाच्या नगरद्वारावरती येऊन पोहोचले. आणि वेशीवर आल्यावर द्वारपाळांनी पाहिले की जती कुठला तरी येतोय आणि ताबडतोब समाचार महालामध्ये मच्छिंद्रनाथापाशी येऊन पोहोचविला की महाराज, कोणीतरी महान तपस्वी आपल्या नगराच्या वेशीवरती आलेला आहे आणि तो स्वतःला आपलं कानिफनाथ म्हणतोय आणि आपल्या भेटीसाठी तो या ठिकाणी आलेला आहे. आणि ही वार्ता पोहोचवण्यासाठी मी आपल्याकडे त्वरित आलेलो आहे असं सांगितल्याबरोबर जालिंदरनाथांनी विचार केला, एवढ्या सुखानं चालू होता संसार, किती मस्त म्हणले मैनाकिनी सोबत राहू लागतो. आपला हे जे राज ऐश्वर्य आहे, राज ऐश्वर्य राजविलास भोगत मस्त आनंदात जीवन जगला. आता माझा शिष्य आला असेल म्हणली, माझा शिष्यच आला असेल गोरक्षनाथ आणि नाव बदललं असेल म्हणले, आता नाव बदलून नाव ठेवलं असेल म्हणले कानिफ, आणि मला आता न्यायला आला असेल चुरमळ पुरला. आता आपल्याला जावं लागतं. किती मस्त जीवन होतं, काय करावं बाबा. परंतु आपल्या शिष्याला भेटावं, आपल्या शिष्यावरती कृपा करावी आणि आपल्या शिष्याला तिकडच्या तिकडूनच पाठवून द्यावं. या उद्देशानं मच्छिंद्रनाथ त्वरित पालखीमध्ये बसले. पालखीमध्ये बसल्यानंतर वेशीच्या दिशेनं निघाले. ज्या ठिकाणी राज्याची शैल्य देशाच्या वेश होती त्या वेशीवरती आले आणि दुरूनच पाहिलं, लांबून बघितलं
की म्हणले हा शिष्य आपला गोरक्ष दिसत नाही. मच्छिंद्रनाथाला आनंद झाला. बरं झाले म्हणले, आपला शिष्य गोरक्ष नाही, हा नाथ संप्रदायाचाच कोणीतरी आपला गुरुबंधू आहे आणि हा सगळा शिष्य समुदाय आपल्या गुरुबंधूचा आहे. कोणी का असे ना, आपला शिष्य गोरक्ष नाही. मोठ्या संकटातून या ठिकाणी मी मुक्त झालो. म्हणून मनामध्ये अतिशय आनंदाने कानिफनाथाचं आदरातिथ्य केलं. मोठाशे भरजरी असे वस्त्र या ठिकाणी कानिफनाथाला भेट दिले. सगळ्या शिष्य समुदायाला भेट दिले. सुंदर असं वस्त्र त्या ठिकाणी अंथरलं आणि त्याच्यावरती बसून त्यांचं उत्तम असं आदरातिथ्य केलं. क्षेम कुशल विचारलं, एकमेकांना विचारलं. मच्छिंद्रनाथ म्हणतात, महाराज आपण कोण आहात? आपल्या गुरुवर्याचे नाव काय? कानिफनाथ म्हणतात, या देहाला कानिफनाथ म्हणतात आणि माझे गुरु श्री जालिंदरनाथ आहेत आणि आपला हा गुरुबंधूच आहे. असं लक्षात आल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी मोठ्या प्रेमाने, मोठ्या हर्षाने वाजत गाजत त्यांचं उत्तम प्रकारे आदरातिथ्य करून आपल्या महालामध्ये घेऊन आले. सगळ्याचा सगळा 700 शिष्य समुदाय आहे आणि त्या स्त्री राज्यामध्ये एवढे मोठे पुरुष कधीच आले नव्हते. एवढा मोठा शिष्य समुदाय, एवढा मोठा हा पुरुषांचा या ठिकाणी जमाव नगरामध्ये कधीच आला नव्हता. नगरामध्ये कानिफनाथांचा शिष्य समुदाय सोबत मच्छिंद्रनाथ घेऊन येत आहेत आणि माड्यावरून, कोणी घरावरून, कोण गच्चीवरून, कोण इकडून तिकडून पाहत आहे. काय गुरुवर्य आहे, मोठा गाजवाजत ही वरात ही कुठं चाललेली आहे आणि मोठा हा शिष्य संप्रदाय कोणाचा आहे. स्त्री राज्यामध्ये आजपर्यंत पुरुष पाहिला नाही. एवढे सगळेच्या सगळे जिवंत आले कसे काय? सगळ्यांना नवल वाटू लागलं, सगळ्यांना विस्मय वाटू लागला. मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांना आपल्या राजमहालामध्ये घेऊन आले. सगळ्यांनी मच्छिंद्रनाथाचं ते ऐश्वर्य पाहिलं. काय ऐश्वर्यामध्ये आहेत म्हणले. या मोठ्या अशा नगरीमध्ये धन आणि ऐश्वर्यासोबत संपन्न असलेले हे मच्छिंद्रनाथ किती आनंदाचं जीवन जगत आहेत, धन्य आहेत म्हणले. सगळ्यांनी पाहिलं. मच्छिंद्रनाथांनी 1 महिना त्या सगळ्यांना, कानिफनाथांना, त्यांच्या 700 शिष्य समुदायांना ठेवून घेतलं शल्य देशामध्ये. उत्तम प्रकारे सगळ्यांचं आदरातिथ्य केलं आणि सगळ्यांचं आदरातिथ्य करून, सगळ्यांना विनंती करून, सगळ्यांचं क्षेमकुशल वार्ता घेऊन महिनाभरती त्यांचं सेवा करून त्यांची बोळवण केली आणि महिन्यानंतर त्यांना पाठवून दिलं. काही का असेना मच्छिंद्रनाथ म्हणले, आपण या ठिकाणी सुरक्षित राहणार आहोत. आपला शिष्य हा गोरक्षनाथ नाही, हा कानिफनाथ आपलाच गुरुबंधू आहे. हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी नवनाथ भक्तिसाराचा 15वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अतिशय गोड कथा, आपल्या गुरुविषयी असणार प्रेम, आपल्या गुरुविषयी असणार श्रद्धा, काय वात्सल्याचा हा करुण रस. आणि धुंडीसूत मालुकवी यांनी जे ओव्या रचित केलेल्या आहेत, काय ओव्या आहेत. खरंच जर ओव्या, जर मनोभावे, जर या ज्या ओव्या वाचल्या तर एखाद्याला, एखाद्याच्या डोळ्यामधून अश्रू तरळावे, अश्रू यावे. अंतकरणाला या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या या करुण रसाच्या ह्या ज्या ओव्या आहेत, अतिशय सुंदर हा भाव नवनाथ भक्तिसाराच्या 15व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. गोड अशी कथा आहे आणि या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, घरामध्ये एखाद्याच्या जर भांडण होत असतील, सतत किरकिर 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 होत असेल, नवरा बायकोचे, घरच्यांचे, सासू सुनेचे जर भांडण होत असतील, तर त्यांनी नवनाथ भक्तिसाराचा 15वा अध्याय वाचावा, ऐकावा. वाचणं जर होत नसेल तर निदान या ओव्या कानी पडू द्याव्यात, श्रवण करावं. तर त्यांच्या घरामध्ये हे जे भांडणं होणारे आहेत ते भांडणं शांत होतील
आणि घराला शांती लाभल, यास या पुण्यफलाची प्राप्ती या नवनाथाच्या ग्रंथामध्ये, पवित्र अशा नवनाथ भक्तिसाराच्या ग्रंथामध्ये आहे. सुंदर असा ग्रंथ, किती गोड या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या या धर्म ग्रंथातलं जर ज्ञान जाणून घ्यायचं असलं तर आपल्याला ग्रंथ जाणून घेतलेच पाहिजेत. हे कुठले काही कथोकल्पित निर्माण केलेले नाही आहेत, प्रत्यक्षात घडलेल्या कथा आहेत. आजही त्यांचे पुरावे आहेत. महान असा नाथ संप्रदाय, लाखो शिष्य समुदाय आजही गुरु जालिंदरनाथासारखे, गुरु मच्छिंद्रनाथासारखे महान, प्रतापी आणि तेजस्वी असणारे या ठिकाणी संत महात्मे नाथ संप्रदायाचे आज सुद्धा या कलियुगामध्ये अस्तित्वात आहेत. कित्येक ऋषी आज सुद्धा या हिमालयासारख्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणामध्ये, निर्जल अशा ठिकाणी तपश्चर्या करत बसलेले आहेत. कुठलं तरी या ठिकाणी मनोरंजनात्मक काव्य वाचण्यापेक्षा आपला जो हा धर्मग्रंथ आहे, धर्मग्रंथ वाचावा. ज्ञानाची प्राप्ती होती या ठिकाणी. किती सुंदर वर्णन केलेलं आहे आपल्या तीर्थक्षेत्राचं. त्यामुळं ज्याला ज्ञान प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी आपला वारकरी संप्रदाय जो आहे, धुंडीसूत मालुकवी ज्ञानेश्वर महाराजांना आद्य गुरु मानतात, त्यांनी हा ग्रंथ नवनाथ भक्तिसाराचं ओवीबद्ध केलं. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथाकडून नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती. प्रत्येक अध्यायाला पांडुरंगाला नमन करतात. नाथ संप्रदायामध्ये म्हणून तर या ग्रंथाला एवढं विशेष अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. आमच्या भक्ती संप्रदायामध्ये, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसाराला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने या ग्रंथाचं वाचन, पठन, मनन करावं. घरामध्ये जर हा ग्रंथ, सगळ्या प्रकारच्या व्यथांचा, व्याधींचा नाश होऊन जातो. इतका पवित्र आणि पावन असलेल्या या ग्रंथाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा आणि इतरांनाही ही कथा, या कथेचा या ठिकाणी सार पोहोचवावं. या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद. कथेचा आस्वाद घ्या, कथेचा आनंद घ्या आणि ही श्रृंखला असंच सुरू राहणार आहे. आजचा अध्याय संपलेला आहे. रामकृष्ण हरी. आदेश, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. धन्यवाद.